वेलकम टू माय चॅनल वायटी फॅमिली। कसे आहात तुम्ही? आणि उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळा काम सुरू झाले आहे का तुमचे? तर इथे मी मटारच्या भाजीसाठी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे आणि उन्हाळा काम कोणते कोणते केले हेही मला कमेंट करून सांगा तुम्ही। उन्हाळा कामामध्ये सुरुवात केली असेल तर आधी काय काय केले तेही मला सांगा। इथे मी आता तेल गरम झाल्यानंतर जिरे तडतडवून घेतले आहे तेलामध्ये। जिरे छान तडतडल्यानंतर इथे मी छोटा अर्धा चमचा हिंग ॲड करून घेतला आहे। हिंगही छान तळून झाला की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या छान तळण झाल्या की त्यामध्ये मी छोटा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे। बारीक चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नंतर मी अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट ॲड केली आहे। ही पेस्ट आणि कांदाही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीला चव चांगली येते। कांदा लसूण चांगला परतला गेला पाहिजे, त्याचा कच्चेपणा थोडा कमी झाला पाहिजे। आणि इथे बारीक चिरलेला टोमॅटोही मी इथे ॲड करून घेत आहे। नंतर यामध्ये 1 वाटी मटारही मी ॲड करून घेत आहे आणि हे व्यवस्थित सर्व परतवून घेत आहे। हे छान परतवून झाल्यानंतर आणि टोमॅटो आणि मटार छान मऊ आणि गाळ शिजण्यासाठी मी इथे हे सर्व परतवून झाल्यानंतर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे। चांगली दणदणीत वाफ काढल्यानंतर हे टोमॅटो छान मऊ होतात। हे बघा, इथे झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला। टोमॅटो आणि मटार छान इथे मऊ झालेले आहेत। परत एकदा हे व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि नंतर यामध्ये मी आता हळद, लाल मिरची आणि लसूण यांची चटणी 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला जो की घरी केलेला आहे तो मी इथे 1 चमचा ॲड करत आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित या टोमॅटो कांद्यामध्ये मी व्यवस्थित परतून घेत आहे। परतल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे दुधावरची साय ॲड करून घेणार आहे। हे छान परतल्यानंतर ही साय आपल्याला ॲड करायची आहे। ही साय बघा, इथे मी 2 चमचे ॲड करून घेतलेली आहे आणि ही साय ॲड केल्यानंतर ही साय व्यवस्थित या पूर्ण भाजीमध्ये परतवून घ्यायची आहे। आणि साय टाकल्यामुळे भाजीला चव छान येते, रंगही छान येतो आणि टेक्स्चरही छान येते। भाजी छानपैकी दाटसर होते। आणि हे व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये मी चवीपुरते मीठ ॲड करून घेणार आहे आणि भाजी दाटसर आहे तर थोडी सैलसर करण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि इथे झाकण टाकून मी थोडीशी भाजी शिजवून घेतली आहे आणि यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घेत आहे, त्यामुळे भाजी एकदम टेस्टी आणि चवदार दिसते, रंगही छान येतो। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।